खूप थंडी आहे, म्हणजे एवढी थंडी पण नाही आहे, पण तरी 17-18 डिग्री सेल्सिअस असेल. आम्हा मुंबईकरांना एवढी सवय झाली ना 27-28 डिग्री सेल्सिअसमध्ये उकडायची, की 17-18 आम्हाला असं वाटतं की पीक विंटर आहे. हा चॅनल आहे सीधे साधे. बघायला ना आपल्या जवळ बघा बघा फर्स्ट मेंबरला भेटलोय हर्षल भाई. हा प्लॅन एवढा रॅन्डम होता ना माझ्यासाठी. मला मंदार भेटला 2-3 दिवसाआधी आणि फक्त नॉर्मली विचारलं काय सीन आहे विकेंडचा वगैरे. मला काय नाही, मला फक्त विचारतो फ्रायडेला सुट्टी टाकू शकतो का. बोललो काय सीन आहे, कुठे चाललेत. बोलतो जेजुरीला. बोललो विकेंड मिस नाही करू शकत. सुखाचे दिवस आता घरी बसणार. हा ब्लॉग बना रहे हो क्या भाई? हाँ भाई बोलो क्या बोलना है आपको. बोलना यही है, यहाँ पे ओला की बुकिंग नहीं लग रही है. जय मल्हार. खायला बसलोय. कॅमेरा सेटअप बघा. आता आम्ही एका मठात थांबलेलो थोड्या वेळासाठी. स्वामी समर्थांचा मठ आहे आणि इथे एवढी शांतता आहे ना, तुम्हाला बघून कळेल की इथे किती पीसफुल वाटतं. खरंच बघूनच कळेल. इकडून आम्हाला ऑलमोस्ट 150 किलोमीटरचं अंतर कव्हर करायचं होता, म्हणून आम्ही असं ठरवलं की जास्त ब्रेक्स न घेता पटकन पोचायला बघू. You know you are in Pune when you see these ninja hatodis around you. ऑलमोस्ट 4 तासांच्या ट्रॅव्हलिंग नंतर आम्ही जेजुरीला पोहोचलेलो आणि पोचताच आमच्यासोबत एक इन्सिडेंट झाला. काहीतरी सीन झाला. काहीतरी मांजर आहे वाटतं गाडीखाली. मांजर आहे काय? गाडीत मांजर आहे. हा गाडीतच मांजर आहे. तुम्हाला चटका लागेल. कुठे हो? हा ही बघ खाली खोलली काय नाही. आले मिशन रेस्क्यू आल्या जेजुरीला. एक नंबर ट्रॉफी कलेक्ट कर तुझी. रेस्क्यू केली आहे त्यांनी. एका म्यावला 100 रुपये गाडीची पार्किंग जेजुरीला. ऑलमोस्ट सगळेच लोक जे येत आहेत रिटर्न, सगळ्यांचा माथ्यावर भंडारा आहे. काय लग्न केलं, नवीन लग्न झालं ना, त्यांचं नवीन कपल लग्न झालं ना, लोक इथे येतात. परंपरा आहे, बायकोला उचलून जायचं पूर्ण सगळ्या वरतीपर्यंत. इथे सगळ्या बारे झाला पाहिजे. घेऊन जातो. झालं संपलं. थोडे सिनेमॅटिक शॉट्स घेतले मंदिराच्या आजूबाजूला आणि आता रांगेत लागलोय दर्शनाच्या. रांग एवढी गर्दी नाही, कारण फ्रायडेला आलाय तर विकेंडवाली गर्दी नाही इथे. ऑलमोस्ट पोचलोय आम्ही आणि इथून आतमध्ये कॅमेरा अलाउड नसेल आणि मी व्हिडिओ काढायचा प्रयत्नही करत नव्हतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम वन्स सेड इन हिज इंटरव्ह्यू, रिलिजन इज अ प्रायव्हेट मॅटर. धर्म ही खूप खाजगी गोष्ट आहे. तुमचं आणि देवाचं काय बोलणं होतं हे कोणालाच सांगायची गरज नाही आहे. देर आर ॲज मेनी रिलिजन्स ॲज देर आर इंडिव्हिज्युअल्स. सगळ्यांचा देव वेगवेगळा आहे. सगळ्यांनी देवाला त्याच्या नजरेने बघितलं. इट्स सब्जेक्टिव्ह. कोणाला ती मूर्ती फक्त पिवळा दगड वाटते, तर कोणाला त्यांच्यात त्याचा देव दिसतो. पण हे ठरवणारा मी कोण? दर्शन मिळालेलं आहे आणि एवढं पटकन दर्शन मिळालंय. ऑलमोस्ट किती 15 मिनिटात दर्शन मिळालं आपल्याला. जर आम्ही सॅटर्डे किंवा संडेला आलो होतो तर इम्पॉसिबल होतं एवढं लवकर दर्शन मिळणं. तुला हळदीतच जेवण घालतो घरी जाऊन. बघ हेवा नुसतं हळद. दर्शन वगैरे झालंय, रिटर्न चाललंय आणि
आमच्या पार्किंगच्या साईडचे होते. इथून आम्ही एकविराला जाणार आहोत, मध्ये काहीतरी खाऊ. आजीच्या ॲब्सेन्समध्ये ओंकार भेटणार आहे. किती किलोमीटर आलं आपण? 93.5. सासवड खायला 2-3 किलोमीटर ऑल इन ऑल अराउंड 100 किलोमीटर्स. एकविराला रूम बुक केली आहे. आता नाही स्टे इकडेच. सगळे इतके थकले होते की आम्हाला वाटलं की आम्ही सकाळीच जाऊ आता दर्शनाला. पण रात्रीच्या टायमाला मंदिराच्या परिसरात इतकी गर्दीही नसते, म्हणून आम्ही ठरवलं की आताच जाऊ. मग काय आरामात येऊन निवांत झोपू शकतो. एक गरज म्हणून नाही, पण इच्छा म्हणून करायचं. काय नाही, देव आठवले की जायचं भेटलं असं. आता आठवत आहे तुला देव. काहीच लागत, फक्त एक रूम आहे, 2 बेडशीट आहेत आणि 5 बोर आहेत. काय लागत नाही पोरांना. काय चोचले नाही. बाई लक्झरी आहे. गाइज हियर बाय ट्रिप झाली बेस्ट 2 डे 1 नाईट स्पिरिच्युअल ट्रिप. शॉर्ट प्लॅन ते पण ऑलमोस्ट डन आय गेस. Now we are Signing out. Until next time. Bye bye.